मी पद सोडायला तयार आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन केलं। सोन्यासारखी शिवसेना दरोडेखोरांच्या हातात मात्र जाऊ द्यायची नाही, मला नेतृत्वाची हाव नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मी पळणारा नाही, पहाडासारखा उभा राहीन असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये। मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये। मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन। आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आवाहनाचा अर्थ नेमका काय असू शकतो, आपण ग्राफिक्सद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जर माझ्यामुळे पक्ष अडत असेल तर दुसरा नेता निवडा। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळवण्याची ही चाचपणी असू शकते। बंडखोर खासदारांना भावनिक संदेश, मी खुर्चीला चिकटलेलो नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न। कार्यकर्त्यांकडून निष्ठेचं सार्वजनिक प्रदर्शन मिळवणं हाही यामागचा हेतू असू शकतो, अर्थ असू शकतो। संघटनात्मक पुनर्रचना करायची असेल तर जुन्या मॉडेलऐवजी नवीन रचना विचारात घेतली जाऊ शकते। पुढील काही महिन्यांमध्ये नेतृत्वाच्या पदनामांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही।